साईडला गावदेवी मंदिर आहे। हॅलो गाईज, नमस्कार। परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? कसं वाटलं आपला कुंभचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि नसेल बघितलेला तर आता पण जाऊन व्हिडिओजमध्ये चॅनलच्या बघू शकता। आज आपल्या स्टेशन दिव्यावरून जी एकविराईची पालखी आहे, मानाची पालखी असते, वर्ष झाले 13 वर्ष पूर्ण झालेत आपल्या या पालखीला। आणि दिवा गावातून निघते म्हणजे आज आहे शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी असं 21, 22 आणि 23 तारखेला पालखी पोहोचणार आहे आपल्या आईच्या गडावरती, म्हणजेच कारल्याला पोहोचणार आहे। सो आपण चाललो तिथं खूपच लवकर उठलोय, खूप म्हणजे खूप लवकर उठलोय, कारण की मागच्या 2 वर्ष काय ना काय कारण येतं किंवा मीच लेट होतो, काय ते काय घडायचं। यावेळी मी एकदम लवकरच उठलोय। आणि बघूया तिथून पालखी वगैरे मंदिरातून निघाली का, कुठं काय असणार आहे, जल्लोष काय असणार आहे। ॲक्च्युली ही आपली जी पालखी असते ना, ही पालखी असते जानेवारी महिन्यामध्ये असते, पण थोडंसं काही कारणावस्तव जरा होतं, त्याच्यामुळे ते आपल्याला 1 महिन्यानंतर ही पालखी आपल्याला बघायला भेटेल। तर ही पालखी आपल्याला जानेवारी महिन्यात 3रा शुक्रवार शनिवार जो पण असेल, म्हणजे 3रा संडे जो पण असतो, तेव्हा ही पालखी आपली दिवा स्टेशनवरून निघते। सो आपण निघूया इकडून। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण चाललोय मथुराला होळी खेळण्यासाठी। मथुरा वृंदावनची होळी खूप भारी असते, ज्यांना माहिती आहे, ज्यांना नसेल माहिती तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे। ते पण मी मथुरामध्ये 16 दिवस राहणार आहेत। 16 दिवस तिकडे रोज होळी खेळतात। तर कशी होळी असणार आहे, कुठल्या कुठल्या मंदिरात, कुठल्या प्लेसवरती, कुठल्या गावात होणार आहे, ते सर्व आपण आपल्या चॅनलच्या मार्फत बघूया। आता आपण इकडून निघूया स्टेशन दिव्याला, मग तिथून पालखी कुठपर्यंत पोहोचलेली आहे, निघालेली आहे की नाही ते पण मला माहिती नाही। तर आपण इकडून निघूया, चला। एकविरा माते की जय। स्टेशन दिव्याची पालखी तर पहिलाच तुम्हाला दृश्य दिसतंय बघा, या साईडला दिवा स्टेशन दिसतंय आणि दिवा स्टेशनवरून आपण निघालो आहे। इथं आहे बघा माझा दिवा गाव माझा अभिमान, आणि या साईडला कमानी आहे, जो सुंदर अशी हनुमान मंदिराची कमानी तुम्हाला बघायला भेटते। सो झेंडे लावलेले आहेत, पालखी निघणार आहे आपली एकविराईची, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता सुरुवात केलेली आहे, प्रॉपर झेंडे वगैरे लागलेले आहेत। आता मी तुम्हाला पुढे जाऊन मंदिर दाखवतो। सर्वात पहिला दिवा गावातलं सर्वात मोठं हनुमानाचं मंदिर तुम्हाला दाखवतो। मंदिर पाहू शकता तुम्ही, मंदिर बघा किती भव्य दिव्य आणि खूप मोठासा मंदिर आहे आणि सुंदर असा। आणि ही गावातली एंट्री पॉईंट आहे, पण ज्या ठिकाणी जिथून पालखी निघणार आहे, सो सर्व स्टार्टिंग पॉईंटवरूनच पालखीतून निघतात। सो आपण आता डायरेक्ट जाऊया पालखीजवळ, काय चालली तयारी ते सर्व आपण बघूया। आणि पूर्ण जल्लोष होते किंवा गावातून पालखी निघते या साईडला। काही लोक मंडळी आहेत ते नाचतात आणि पहिल्या झेंड्याच्या नंतर मध्ये तुम्हाला बघा शेवटचा झेंडा आहे। 2 झेंड्याच्या मध्ये आपली चालणारी मंडळी असते, पालखी असते, त्याच्या मध्ये चालतात सर्वजण। आणि आस्ते आस्ते आपण आता पालखीसोबत आपण पुढे
स्टेशन फिरता फिरता आपण आलोय. सर्वात पहिलं तर हा आहे आमचं गावदेवीचा मंदिर आणि या साईडला महानगरपालिकेची सर्व कामं व्हायची, म्हणजे आता होतात का मला माहिती नाही, पण ही शाळा आहे. आणि या साईडला गावदेवी मंदिर आहे. आपण जाऊया पहिलं गावदेवी मंदिर, म्हणजे दिव्यामध्ये बघण्यासारखं काय काय ते पण नक्की आपण एक दिवस ब्लॉग बनवूया. पण सर्वात पहिलं आपण गावदेवी मंदिरामध्ये जाऊन पाया पडूया, कारण की पालखी इकडे येईल थोड्या टायमामध्ये. आपण पहिलं जाऊया मंदिरामध्ये. चला, समोर रांगोळी बघितली तुम्ही, गावदेवी माते की जय, आणि मस्तपैकी रांगोळी काढली या साईडला. पण आपण इथे बेंचेस बसण्यासाठी या मंदिरामध्ये, आणि समोरच आहे बघा या साईडला सुद्धा आपल्याला रांगोळ्या बघायला भेटतात. बघा इकडे पण रांगोळ्या आहेत आणि मंदिरात आपल्याला जेव्हा आपल्या सनातन धर्मामध्ये कुठे आपण मंदिरात जातो तर हा घंटा असतो. घंटा वाजवल्याच्या नंतर आपण जाऊया आता आतमध्ये पाया पाडण्यासाठी आपल्या गावदेवी मातेचा. चला, प्रत्येक गाव असतो, आपल्या गावामध्ये गावदेवी मातेचं मंदिर बघायला भेटतं. तर तसं आमच्या या दिवा गावामध्ये तुम्हाला गावदेवी मातेचं मंदिर बघायला भेटणार आहे. आणि भव्यचं मंदिर आहे ते, मूर्ती बघा किती छानशी आहे इकडे या साईडला. नक्की तुम्ही पहिलं दर्शन करून घ्या, त्याच्यानंतर मी पण थोडक्यात दर्शन करतो. सुंदर अशी मूर्ती आहे गावदेवी मातेची जी तुम्ही आता बघितली. आणि नक्कीच तुम्हाला आमचं दिव्या गावातलं गावदेवीचं मंदिर कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि अशी सर्व मान्यवर मंडळी आपल्या गावातली दिव्या गावातली जी आपली मानाची पालखी निघालेली आहे. तर या साईडला तुम्ही अध्यक्षाला बघू शकता, आपले जितेन दादा आहेत, जितेन भगत हे आपले पालखीचे अध्यक्ष आहेत. आणि जे आपल्या साईबाबाच्या पालखीमध्ये सुद्धा बरेच वर्ष ते चालत होते आणि त्यांची सुद्धा आता 13 वर्ष झाले पालखीला. आणि गावातले सर्व मंडळी आहेत. आपण आता जाऊया बाहेर, अजून काय काय होणार आहे सर्व आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बघूया. आलेले आपली पालखी आणि थोड्याच टायमात मंदिरात आपले पालखी येणार. आणि या साईडला पालखी ठेवण्यासाठी आपण बघितलेलं, या साईडला पालखी ठेवण्यासाठी एवढं पण आपल्या हॉल्स असतात. आपण जेव्हा पण नाश्त्याला थांबतो, जेवणाला थांबतो दुपारचे किंवा रात्रीचे जेव्हा पण हॉल्स असतात पालखीचे, तर कुठं पण हॉलच्या आल्यानंतर इथं आपल्याला पालखी ठेवण्यासाठी आपण बनवलेला असतो. आणि सध्या पालखी आपली मंदिराची गोल बहुशा फिरते. गोल बहुशा फिरून आल्याच्या नंतर पालखी आता आतमध्ये येईल. पालखी आतमध्ये आली आहे आणि तुम्हाला सांगितलेला पालखी घेऊन पालखीच्या जागेवरती गावदेवी माते की जय, एकविरा माते की जय. चला, फुटेज जी बघितली ती ब्रिजच्या वरतून आपण काढलेली होती. आणि आता कुठल्या ब्रिजवरती आहे तर दिवा ब्रिजवरती आपण, म्हणजे आपल्या स्टेशनच्या ब्रिजवरती आहे. आता होतो आपण गावदेवी मंदिराजवळ, तर आपण आता चाललोय पुढच्या मंदिराजवळ जिथे दत्तांचं मंदिर आहे. तर त्या साईडला चाललोय. पहिला होता आपण दिवा वेस्टला, जो दिवा गावातून आपली पालखी निघते. आणि आपण आता चाललोय दिवा ईस्टला, जिथे दत्तांचं मंदिर आहे. तिथे थोडंसं थांब घेऊया, मग तिकडून आपली पालखी पुढे निघणार आहे, जी श्री चैत्र कारल्याला पोचणार आहे रविवारी नाही, आजची 21, 22, 23ला पोचणार आहे. आजची 21 तारीख आहे, सो शुक्रवार शनिवार रविवारी मॉर्निंगला आय थिंक आफ्टरनूनपर्यंत पालखी पोहोचेल आणि तिकडचा पूर्ण कार्यक्रम असेल. सो जी लोक दिव्यातून बघत असतील तुम्ही नक्की 23 तारखेला जाऊ शकता. आणि ही पालखी जानेवारी महिन्यामध्ये असते, पण यावेळी थोडंसं पालखी 1 महिना पुढे ढकलल्यानं काही कारणावं असतं. पण जेव्हा पण तुम्हाला पालखीला जर आपल्या दिव्यातून जायचं असेल कोणाला, तर तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये दिव्या गावात जाऊन जे आपले दादा आहे जयेंद्र अशोक भगत, त्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. ते अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर प्रकाश पाटीलसुद्धा ते उपाध्यक्ष आहेत.
त्याला जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पण आता आपण ब्रिजवरून चालत आलो. विचार करा, स्टेशनवरून पालखी येते, बँड येते, मी तुम्हाला ते दाखवतो. आणि सर्व पोरं चालेल बघा या साईडला. या साईडला तुम्ही बघू शकता ट्रेन आणि काय आपली पालखी आली आपली दत्तांच्या मंदिराजवळ. आणि दत्तांचं मंदिर म्हणजेच आपल्याला 26 फेब्रुवारीला इथं गर्दी बघायला भेटणार आहे. ती गर्दी असणार आहे महाशिवरात्रीचा, बरोबर ना. महाशिवरात्रीची गर्दी इथे खूप असते. जशी आपल्या म्हातारडीला असते तशी इथे सुद्धा महाशिवरात्रीची गर्दी जी येत्या 26 फेब्रुवारीला तुम्हाला बघायला भेटणार आहे. खूप मोठी गर्दी असते आणि जिथे जिथे शिवमंदिर असतात तिथे आपल्याला गर्दी सर्व बघायला भेटते. आणि हा हे मंदिर आपण जाऊया आपण पहिला आतमध्ये. आणि दोन्ही साईडला तुम्ही पाहू शकता, एक साईडला आणि दुसऱ्या साईडला, दोन्ही साईडला आपल्याला मूर्त्या बघायला भेटतात वाघाचे, सिंहाच्या. आणि ठीक आपण आतमध्ये आता एंट्री करतोय. आणि एंट्री केल्याच्या नंतर या साईडला मंदिरात दर्शनासाठी बरीचशी रांग लागलेली आहे. सो समोर आपल्याला पाहायला मिळतात ते नंदी महाराज. आणि नंदी महाराजच्या समोर आपल्याला या साईडला शिवलिंग बघायला भेटणार, जो 26 फेब्रुवारीला दिनांक महाशिवरात्रीला खूप गर्दी बघायला भेटणार आहे. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता इथे आहे गणपती बाप्पांचं मूर्ती. आणि ठीक त्याच्या बाजूला इथं शिवशंकराचं फेसिंग केलेली मूर्ती सुद्धा पाहू शकता. त्याला आपण रुद्र अवतार बोलू शकतो, कारण की या साईडला बघा नाग आहेत. आणि ठीक त्याच्या साईडला तुम्हाला गंगा, हे बघ जटामध्ये गंगा बघायला भेटायची. आपण जेव्हा आता प्रयागराजला होतो आणि प्रयागराजला होतो तेव्हा महाकुंभमेळ्यामध्ये तुम्हाला गंगा नदीचा उगम जो भागीरथीमधून, भागीरथी नावाने येते. आणि अलकनंदा आणि भागीरथी जे तुम्हाला उत्तराखंडमध्ये त्यांचं मिलन होतं, तिथून गंगा बनतात. मग हरिद्वारला त्याचा खूप मोठी स्टोरी आहे. ते आपल्याला ते शंकराचे पिंडीतून वरतून जटामधून निघताना गंगा नदी बघायला भेटते. आणि या साईडला गणपती बाप्पा आणि इकडे आहेत बजरंगबली. या साईडला पाहू शकता तुम्ही नागवास्तीच्या ज्यात बसलेले आपले बालकृष्ण. आणि ठीक आपण आता आतमध्ये एंट्री करतो. जसं तुम्हाला सांगितलं मी, शिवलिंग बघायला भेटणार आहे आपल्याला. आणि या साईडला शिवलिंग बघा, या साईडला खूप खरोखर ज्योतिर्लिंग, शिवलिंग हे सर्व प्रकार असतात आपले महादेवांचे. आणि यांच्या मागे पण तथ्य आहे तर ज्योतिर्लिंग कशाला म्हणतात आणि शिवलिंग कशाला म्हणतात. तर आपण पण सुद्धा आता पाया पडून घेऊया. तर तुम्ही पण दर्शन करून घेऊया. नमः पार्वती पते हर हर महादेव.
चला इथं पोहोचले. पालखी आपल्या हा टर्न आहे जिथे चंद्रांकन रेसिडेन्सी आहे आणि इथून त्या साईडला आपलं दिवस स्टेशन आहे आणि या रूटनी जाणार आहे आपली पालखी जी तुम्हाला जाता वेळी बघायला भेटते. बघा या साईडला तुम्ही पाहू शकता. हे बघा या साईडला समोर खाडी गाव क्रॉस करून डायरेक्ट शिलफाट्याला आपल्या आणि तिथून मग तुम्हाला कल्याण फाटा, तलोजा. तिथे तलोजाच्या पहिला तुम्हाला कुटारी गावाची इथे दुपारचा हॉल्ट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला रात्रीचा हॉल्ट तो तुम्हाला पनवेल पलासवा फाटाची इथे बघायला भेटणार आहे. तो अशी पालखीचा प्रवास इथे निघाला आणि या साईडला महिला मंडळ वगैरे जे इथपर्यंत आलेले पालखीला चालत आणि त्याच्यानंतर आता ते रात्री किंवा उद्या येतील सर्व. सो आता सर्व इकडून ते सर्व निघतात आहे आणि आपण पण आता इकडून या साईडून निघूया पालखीला भेट घेऊ. चला तर अशी पालखी निघाली आहे. या साईडला हे दर्शन आणि इथून पालखी पूर्ण निघते.